हॅलो फ्रेंड्स, कलोपासकच्या या भागात मी अलका आपलं सगळ्यांचं स्वागत करते. आता मला या खूप दिवसापासून एक रिक्वेस्ट एक मैत्रीण करत होती की मला मुंजीसाठी अष्टवर्ग करायचे, मातृभोजनासाठी जे करतात जनरली ते सुपारीचे करतात, पण त्यांची खूप इच्छा होती की आपण लोकरीचे करावे म्हणून. तर तिने इतके वेळा मला रिक्वेस्ट केली की मला शेवटी वाटलं करून घ्यावे. मलाही खरं करायचेच होते, पण माझ्या नातवाच्या मुंजीच्या आधी करायचे होते, पण ते झालंच नाही. तरी म्हटलं आता करून घेऊ. तर मी हे सुंदरसे असे अष्टवर्ग केले आहे. मी एकच केलं असला तरी अजून करणार आहे आणि तुम्ही पण हे 8 करा आणि खूप सुंदर दिसेल. अगदी युनिक असे अष्टवर्ग किंवा मातृभोजनाचं डेकोरेशन होईल तुमचं. तर खूपच आवडेल तुम्हाला हे करायला. पहिल्या भागात आपण हे बनाना लीफ म्हणजे केळीचं पान आणि त्याच्यावरचे पदार्थ, तर त्यावर आपण पदार्थ असे केले आहे की साखर भात आहे, करंजी आहे, पुरी आणि भाजी असं केलेलं आहे आणि सुंदरशी त्याला मेहरप केलेली आहे. आपण भांडंसुद्धा केलं आहे पाणी प्यायचं. आणि जनरली लहान मुलांना आपण असं मोठं भांडं देत नाही, म्हणजे उभा पेला, त्यामुळे असं बसकं केलेलं आहे, फुलपात्र ज्याला म्हणतात ते. तर मला वाटतं खूपच आवडेल तुम्हाला. हे जे बटू आहेत ते सुद्धा खूप छान दिसतात आहे, तुम्ही पाहू शकता. त्यांची अशी चंपी वगैरे सगळं केलेलं आहे, व्यवस्थित गंध लावलं आहे त्यांनी, अगदी जानवंसुद्धा घातलेलं आहे. त्यामुळे असं सुंदर केशरी असं रंगाचं आपण त्याला कत दिलेलं आहे आणि उपरणं दिलेलं आहे पांढरं आणि त्याला केशरी बॉर्डर असलेली. तर खूपच आवडेल तुम्हाला हे करायला, मला खात्री आहे. आवडलं तर लाईक करा, शेअर करा आणि मैत्रिणींना खूप आपल्या मैत्रिणींना सांगा की शेअर करा आणि सबस्क्राईब करा म्हणून. तर सबस्क्राईब करायला विसरू नका. हाईपचं बटन दाबा, म्हणजे जेणेकरून आपला व्हिडिओ खूप जणांसमोर येईल. चला तर आपण पटकन पहिल्या भागात हे केळीचं पान आणि त्यावरचे पदार्थ, मेहरप, पेला हे सगळं पाहू आणि दुसऱ्या भागात तो बट्टू कसा करायचा ते बघू. चला तर मग हे 8 बट्टू करण्यासाठी हे रंग घेतले आपण. स्किन कलर गुलाबी घेतलेला आहे, आता पांढरा दिसतो तो इथे, पण कतसाठी केशरी घेतला आहे आणि गंध वगैरे करायला थोडासा लाल लागेल. आणि केसाचा वर जो चक्री करायची असते ना, ती बटूसाठी असते ती, त्यासाठी थोडासा काळा रंग घेतला आहे. सुई घेतली आहे 1.75 mm. सुरुवात करणार आपण या स्किन कलरनी. मॅजिक लूपमध्ये 5 सिंगल क्रोशे करून घ्या. तर हातावर असं मॅजिक लूप बनवलं वेढून, एक टाका काढला, सिंगल क्रोशे करायचा म्हणून एक चेन केली आणि 5 सिंगल क्रोशे. सुई आत घातली मॅजिक लूपमध्ये, दोऱ्याचा वेढा घेऊन बाहेर काढली. 2 टाके सुईवर, दोऱ्याचा वेढा घेऊन दोन्हीतून काढला. 2 झाले, 3, 4 आणि 5. मॅजिक लूप बंद केलं आणि पहिल्या टाक्याशी स्लिप स्टिचनी जोडून घ्या. एक चेन केली परत. आता दुसरा राऊंड काय करणार, हा आतला दोरा घट्ट ओढून घ्या, म्हणजे छिद्र नाही पडणार तिथे. दुसरा राऊंड आपण असा करणार आहे की प्रत्येक टाक्यात 2-2 सिंगल क्रोशे, म्हणजे 10 टाके होतील आपले. सिंगल क्रोशे 1, 2 इन द सेम स्टिच. पहिल्या टाक्यात मार्कर घालून घ्या, म्हणजे आपल्याला खुणेसाठी बरं पडेल. सिंगल क्रोशे 1 इन नेक्स्ट, सिंगल क्रोशे 2 इन द सेम. असे 2-2 टाके, 2-2 सिंगल क्रोशे करा प्रत्येकात, म्हणजे आपले एकूण 10 टाके होतील. मार्कर काढा आणि पहिल्या टाक्याशी जोडून घ्या. 2 राऊंड झाले आपले आणि टाके झाले 10. तर आता हे थोडं सरळ करून घ्या असं, आणि प्रत्येक टाक्यात 1-1 सिंगल क्रोशे, असे 4 राऊंड करा. चेन 1 सिंगल क्रोशेचा राऊंड आहे म्हणून, अँड सिंगल क्रोशे 1 इन ईच स्टिच. सो नंबर ऑफ स्टिचेस विल बी सेम इन एव्हरी राऊंड, मीन्स दे विल बी 10. प्रत्येक टाक्यात 1-1 सिंगल क्रोशे केला आपण, काहीच वाढवत नाही आहे, काही नाही. असे आपल्याला 4 राऊंड करायचे. सिंगल क्रोशे 1 इन ईच स्टिच, 4, 5, 6, 7, 8, 9. आता हा दोरा हाईड केला तरी चालेल, हाईड केला आहे भरपूर, तर कापला तरी चालेल. आणि 10 टाके झाले आपले. प्रत्येक टाक्यात 1-1 सिंगल क्रोशे, असं तिसरा राऊंड केला आपण. तर आणखीन असे 4 राऊंड करा, प्रत्येक टाक्यात 1-1 सिंगल क्रोशे. पहिल्या टाक्याशी स्लिप स्टिचनी जोडलं.
आणखीन 4 राऊंड करते आणि मग दाखवते तुम्हाला. म्हणजे एकूण 7 राऊंड होतील आपले. प्रत्येक टाक्यात एक एक सिंगल क्रोशे असे 5 राऊंड आणि हे आधीचे 2 राऊंड. 10 टाके येतात आहे आणि इथे आधी फायबर घालते आणि मग 2चा 1चा राऊंड करते. 7 राऊंड झालेत माझे. 1 2 3 4 5 6 7. आता मी यात थोडंसं फायबर घालून घेते आणि मग 2चा 1 2चा 1 करून परत 10चे 5 टाके करायचे आपल्याला. तर हे फायबर आपण थोडंसं घालून घेऊ मी, जेणेकरून चेहरा असा स्टिफ राहील. हे बघा मी यात फायबर घालून घेतलेला आहे, असा तुम्हाला दिसत असेल. आणि आता आपण हे पुढचा राऊंड असा करणार आहे की 2चा 1 2चा 1 5 वेळा, म्हणजे 10चे आपले टाके 5 होतील. तर एक चेन केली मी, पहिल्या टाक्यात सुई घातली, दोऱ्याचा वेढा घेऊन बाहेर काढली, दुसऱ्याही टाक्यात सुई घालून दोऱ्याचा वेढा घेऊन बाहेर काढली. 3 टाक्यात सुईवर दोऱ्याचा वेढा घेऊन 3 इथून काढणं. हा हे झालं एकदा. असं 5 वेळा करा. 2 टाक्यांमध्ये सुई घालून दोऱ्याचा वेढा घेऊन 2 टाके काढायचे, दोऱ्याचा वेढा घेऊन सगळ्यातून काढायचा. पहिल्या टाक्याला मार्कर लावून घेऊ आपण, म्हणजे आपल्याला परत जोडायला बरं पडेल. तर असं 2 वेळा झालं आहे, आणखीन 3 वेळा करायचं आहे. 2SC टॉक, 2 मुके खांब एकत्र करायचे, म्हणजे एक एक टाका कमी होईल आणि आपले 10चे टाके आता 5च राहतील. 3दा झालं आपलं. 4दा आणि आता लास्ट टाईम. हं, 5 वेळा केला आपण. पहिल्या टाक्याशी आता स्लिप स्टिच करून बंद करून घ्या. म्हणजे हा झाला त्या अष्टवर्गातल्या बटूचा चेहरा. आता यासाठीच वर आपल्याला मणी लागणार आहे, काळे डोळे म्हणून करायला, आणि थोडंसं लाल लेणी आपण ओठासारखं करू. आता पुढच्या राऊंडला आपण काय करू, प्रत्येक टाक्यात पुन्हा एक एक सिंगल क्रोशे, 5चे 5च राहतील. सिंगल क्रोशे 1 इन ईच स्टिच. 1 2 3 4 5. 5चे 5च टाके राहिले आपले आणि पुन्हा पहिल्या टाक्याशी स्लिप स्टिचनी जोडून घ्या. आता आपण इथे परत टाके वाढवू. 5चे 10 करायचे आहे, म्हणजे परत प्रत्येक टाक्यात 2-2 सिंगल क्रोशे. तर एक चेन केली मी आणि पहिल्या टाक्यापासून प्रत्येक टाक्यात 2-2 सिंगल क्रोशे करा. सिंगल क्रोशे 2 इन ईच स्टिच. 1, त्याच टाक्यात दुसरा, पुढच्या टाक्यात असे 2, 1 इन द सेम स्टिच 2. आता अशी ही ओळ पूर्ण करा, म्हणजे टाके 10 होतील आपले. 10 टाके झाले आहेत आपले. आपण पहिल्या टाक्याशी पुन्हा स्लिप स्टिचनी जोडून घेऊ. आता आपण 10चे पुन्हा 15 करणार आहे. तर 15 कसे करायचे, एक चेन करा, एका टाक्यात एक सिंगल क्रोशे आणि पुढच्या टाक्यात 2 सिंगल क्रोशे. सिंगल क्रोशे 1 इन 1 स्टिच, सिंगल क्रोशे 2 इन नेक्स्ट 1 आणि त्याच टाक्यात हा दुसरा. एका टाक्यात एक, पुढच्या टाक्यात 2, असं 5 वेळा करायचं, म्हणजे 5 त्रिक 15 टाके होतील आपले. सिंगल क्रोशे 1 इन 1 स्टिच, सिंगल क्रोशे 2 इन नेक्स्ट 1 इन द सेम स्टिच 2. तीन आणि 3 6 झाले आपले. 2दा झालं. आता आणखीन 3 वेळा करायचा आहे तुम्हाला. हा राऊंड पूर्ण झाल्यावर आपले 15 टाके झाले आहेत. मार्कर काढला मी आणि पहिल्या टाक्याशी स्लिप स्टिचनी जोडून घ्या. आता हे 15 टाके झाले आहेत आपले आणि आपण आता इथे 5 न वाढवता 3च वाढवू. मग 3 वाढवायचे, म्हणजे 15चे 3 गट केले तर 5-5चे होईल. म्हणजे 4 टाक्यात एक एक सिंगल क्रोशे करा. एक चेन केली मी, सिंगल क्रोशे 1 इन 4 स्टिचेस. 1 2 3 4. 4 टाक्यात एक एक सिंगल क्रोशे केला आणि पुढच्या टाक्यात 2 करा. म्हणजे मग आपण 5मध्ये एक एक वाढवला तर असे 3 वाढतील आणि 15चे आपले 18 टाके होणार आहे. 4 टाक्यात एक एक सिंगल क्रोशे झाल्यावर पुढच्या टाक्यात 2 सिंगल क्रोशे. सिंगल क्रोशे 1, सिंगल क्रोशे 2. परत हेच रिपीट करा 3दा आणखीन.
सिंगल क्रोशे 1 in 4 stitches, 1 2 3 4 and single crochet 2 in next. पुढच्या टाक्यात 2 सिंगल क्रोशे 1 2. एकदा आणखीन करावं लागेल. 18 टाके झाले आपले. मार्कर काढला मी. पहिल्या टाक्याशी पुन्हा स्लिप स्टिचने जोडा. आता आपल्याला 3 राऊंड काय करायचे आहे की फक्त प्रत्येक टाक्यात एक एक सिंगल क्रोशे, एक चेन करायची आणि प्रत्येक टाक्यात एक एक सिंगल क्रोशे. सिंगल क्रोशे 1 in each stitch. रिपीट धिस राऊंड 2 more times. म्हणजे हा करा आणखीन 2दा. सिंगल क्रोशे 1 in each stitch. असे 3 राऊंड करून घ्या. तर तेवढे मी 3 राऊंड करते आणि मग दाखवते. इतकं झालं आहे आपलं. आता आपण हा गुलाबी दोरा तोडून घेऊ आणि पुढचे 3 राऊंड किंवा 2 राऊंड असेच, म्हणजे एका टाक्यात एक सिंगल क्रोशे असंच करायचं आहे. 18 टाके आहेत तर 18 सिंगल क्रोशे येतील. फक्त केशरीनी करायचे, केशरी दोऱ्याने. आपण हा केशरी दोरा इथे जोडतो आहे आणि असंच प्रत्येक टाक्यात एक एक सिंगल क्रोशे करायचा. असे 2 राऊंड करायचे आपल्याला. ते एक चेन केली मी. हे दोन्ही दोरे आपण हाईड करायचा प्रयत्न करू. त्याच टाक्यात एक सिंगल क्रोशे. दोरा ओढून घ्या चांगला आणि मग प्रत्येक टाक्यात एक एक सिंगल क्रोशे. सिंगल क्रोशे 1 in each stitch. 2 3 4 असे पूर्ण 18 टाके करून घ्या. विणून घ्या. प्रत्येक टाक्यात एक एक सिंगल क्रोशे. फक्त केशरीने विणतो आहे, तो मागचाच राऊंड आहे खरं. आणि याच्यानंतरचा सुद्धा राऊंड असाच रिपीट करायचा. बरोबर आपले 18 टाके झाले आहेत. पहिल्या टाक्याशी पुन्हा स्लिप स्टिचने आपण बंद करू आणि आणखीन एक राऊंड असाच करायचा आहे. एक चेन, सिंगल क्रोशे 1 in each stitch. या 2 ओळी झाल्या आहेत आपल्या करून आणि हा आपला फ्रंट साईड यायला पाहिजे. चेहरा जिथे प्लेन असेल ते चेहऱ्यासाठी समोर ठेवा. तर हे बरोबर मागे येतच आहे व्यवस्थित आपली गाठ, म्हणजे जिथे जॉईंट आहे तो. तर आता आपण काय करू की 2 पाय असे वेगवेगळे विणणार आहे आपण. तर इथे 2 चेन करा आणि 9 टाके सोडून, 18 आहेत हे एकूण, तर बरोबर 9 टाके सोडून समोर जोडून घ्या ते. तर आपण इथून मोजू 1 2 3 4. हा घेतला आहे 1 2 3 4 5 6 7 8 9. तर हा येतो 9वा टाका. तर या टाक्यामध्ये आपल्याला मार्कर घालून ठेवू आपण. म्हणजे आता इकडे 9 असले पाहिजे बरोबर. 1 2 3 3 6 आणि 3 9. करेक्ट 9 9 आले दोन्हीकडे. तर 2 चेन केले आपण मध्ये आणि आता हे आपल्याला जोडायचं आहे समोर अपोजिट साईडला. म्हणजे हे मार्कर लावून ठेवलं आणि जिथे मी तिथे. आता हा राऊंड करायच्या आधी आपण एक जोडून घेते मी आधी आणि आपण एक हे करू. एकदा मोजू द्या मला. 3 आणि 3 6 आणि 3 9. 2 चेन करून मी असं जोडून घेतलं. आता आपण यात आधी थोडंसं फायबर भरून घेऊ आणि मग काय करणार आहे आपण की हे 9 आणि हे 2 मधले असे 11 टाके वेगळे विणणार गोल गोल आणि इकडचे 11 वेगळे विणणार आहे. तर आधी आपण यात फायबर भरून घेऊ. फायबर भरलं मी यात. असं फार अगदी नाही भरलं, थोडंसं भरलं जरा. आणि 2 ऐवजी मी 3 चेन केल्या आणि समोरच्या 9 टाके सोडून पुढच्या टाक्यात स्लिप स्टिचने जोडलं. आता हे 9 3 12 टाके आपल्याला विणायचे. तर एक चेन करते मी आणि या प्रत्येक टाक्यात आधी इकडनं सुरुवात करू म्हणजे समोर राईट साईडला येईल. या तिन्ही चेनमध्ये आधी एक एक सिंगल क्रोशे करून घ्या. सिंगल क्रोशे 1. चेनमध्ये नाही जमलं तर गॅपमध्ये केलीत तरी चालेल. 2 चेनमध्येच केले मी तिन्ही पण सिंगल क्रोशे आणि 3. आणि आता प्रत्येक टाक्यात इकडच्या सिंगल क्रोशे करा. एकूण 12 सिंगल क्रोशे होतील आपले. 4 5 6 म्हणजे 2 पायाचे भाग आपण वेगवेगळे करत आहे आता. 7 8 9 10
11 आणि 12, करेक्ट 12 टाके आले आपले, 11 आणि 12. आणि पहिला जो सिंगल क्रोशे केला होता त्याच्याशी आपण स्लिप स्टिचनी जोडून घेऊ या टाक्याशी. आता हे 12 टाके विणून आणखीन तुम्हाला 6 ओळी कराव्या लागतील. समजा आपण करून पाहू, म्हणजे 6 कितपत वाटतात, लांबी पायाची बरोबर वाटते का? तर प्रत्येक टाक्यात एक एक सिंगल क्रोशे. पुन्हा हे राऊंड संपला, क्लोज केल्यावर एक चेन करा आणि पुन्हा प्रत्येक टाक्यात एक एक सिंगल क्रोशे. 1 2 3 असे पूर्ण हे 12 सिंगल क्रोशे करून घ्या. अशा 6 ओळी करा, 12-12 सिंगल क्रोशेच्या. 6 ओळी झाल्यात माझ्या, करून पहा. इथून आपण सुरुवात केली वेगळी करायला, 1 2 3 4 5 6. तर 6 ओळी झाल्यावर आता आपण यात काय करू, 3 टाके कमी करू. आपण थोडे 12 आहेत ना आपले, तर 9 करू. मग त्यासाठी काय करायचं, 12चे 3 भाग केले तर 4-4चा भाग होतो, म्हणजे 2 टाक्यात एक एक सिंगल क्रोशे आणि मग 2चा 1 सिंगल क्रोशे. 1 in 2 stitches and then 2 SC top, 2चा 1, म्हणजे 3 टाके कमी झाले की 12चे आपले टाके होणार आहेत 9. 2चा 1 केला. परत तसंच 2 टाक्यात एक एक सिंगल क्रोशे. सिंगल क्रोशे 1 in 2 stitches, 2 SC top next. Repeat this 3 times. दोनदा झालं. आता फक्त एकदाच राहिलं आहे. 2 टाक्यात एक एक सिंगल क्रोशे आणि मग 2चा 1. 2 झाले. आता 2च टाक्यात बरोबर हे दोन्ही टाक्यातून सुई घालून एक एक टाका काढला, दोऱ्याचा वेढा घेऊन तिन्हीतून काढला. पहिल्या टाक्याशी स्लिप स्टिचनी जोडून घ्या. 9 टाक्यात हे. आता 9 टाक्यांमध्ये एक एक सिंगल क्रोशे. अशा 3 ओळी करा. सिंगल क्रोशे 1 in each of the 9 stitches. Chain 1, सिंगल क्रोशे 1, सिंगल क्रोशे 1. असे 9 टाके येतील आणि 9 झाले की पहिल्या टाक्याशी स्लिप स्टिचने जोडायचं. असे 3 राऊंड करून घेऊ आपण. हा पहिला राऊंड आहे आपला. 9 टाक्यांचे पण आपले 2 राऊंड करून झाले आहेत. आता आपण हा दोरा इथे कापून घेणार आहे आणि तुम्हाला वाटलं तर थोडंसं यात फायबर भरा, पण मला असं वाटतं काही गरज नाही, कारण आपल्याला ते पाय फोल्ड करायचे आहेत ना नंतर. म्हणजे आपण मांडी घालून बसवणार आहे या बटूंना त्या पाटावर. टेबल नाही आहे, त्यामुळे आपल्याला हे फोल्ड करणं साठी असेच सोपे जाईल. त्यात काही नाही भरलं तर, हलकासा भरलात तरी चालेल. तर आपण हलकासा फायबर भरूयात. आणि आता याला गुलाबी दोरा जोडायचा आहे आपल्याला आणि खालची पावलं करायची आहेत. अगदी थोडंसं मी यात कापूस घालून घेतला आहे. आणि आता आपण इथे गुलाबी दोरा जोडून 9 टाक्याचे एक ओळ गुलाबीने करून घेऊ. स्लिप नॉट केली गुलाबीला. आणि हे दोरे आपण आतमध्येच हाईड करू शकतो. चेन 1, सिंगल क्रोशे 1 in each stitch. 9चे 9च राहतील टाके. 1 2 3 अशी एक ओळ करून घ्या. आता काय करणार आपण, या 9चे आपल्याला 6 टाके करायचे. म्हणजे आपल्याला 3 गट केले जर तर 3-3चे होतात. म्हणजे एका टाक्यात एक सिंगल क्रोशे आणि मग 2चा 1. चेन 1, सिंगल क्रोशे 1, 2 SC टॉप, 1 दुसऱ्या यातून धागा काढला आणि दोऱ्याचा वेढा घेऊन तिन्हीतून काढला. एका टाक्यात एक सिंगल क्रोशे आणि पुढच्या टाक्यात 2चा 1, पुढच्या 2 टाके मिळून. एकदा झालं असं 3दा करा, म्हणजे आपले 9चे 6 टाके होतील. सिंगल क्रोशे 1, 2 SC टॉप, 1 2 yarn over, pass through both of them. आता तिसऱ्यांदा एका टाक्यात एक सिंगल क्रोशे आणि मग 2चा 1. पहिल्या टाक्याशी स्लिप स्टिचने जोडून घ्या.
आता एक ओळ फक्त अशी करा की प्रत्येक टाक्यात एक एक सिंगल क्रोशे आणि मग आपण बंद करून घेऊ. सिंगल क्रोशे 1 इन ईच स्टिच. 2 झाले आपले. 3 4 5 आणि 6. बस आता 6 झाले की पहिल्या टाक्याची स्लिप स्टिचने बंद करा परत आणि ह्या दोरा कापून घ्यायचे. आणि सेम असाच आता हा दुसरा पाय करा इकडचा. तर हे आता मी सुरुवात दाखवते त्याची केशरीनी करायची, मग पुढचं तुम्ही करा. आता दुसरा पाय करण्यासाठी पुन्हा आपण काय करू, हे जे आपल्या 3 चेन केले होते ना एक्स्ट्रा, हे 3 टाके दिसतात आहे पाहिजे स्पष्ट दिसतात आहेत तुम्हाला. 1 2 3. तर यातल्या पहिल्या टाक्यात आपण दोरा लावून घेऊ नवीन आणि हे 3 सिंगल क्रोशे आधी करू. नवीन दोरा जोडून घ्या. पहिल्या टाक्यात मध्ये केलेल्या 3 चेनमध्ये आपण दोरा जोडत आहे. चेन 1 आणि सिंगल क्रोशे इन दीज 3 स्टिचेस. स्टिच अशी नाही दिसली तरी कुठेही म्हणजे मागे स्टिचच्या आधी जरी सुई घालून 3 सिंगल क्रोशे केले तरी चालेल. सिंगल क्रोशे 1 आता हा एक पाय झाला असल्यामुळे पहिल्या 1-2 ओळींना थोडी अडचण जाते. 2 आणि 3. बस हे 3 टाकेच फक्त अडचणीचे असतात. बाकी आपले मग टाकेच आहे आपल्याजवळ 9. हे 3 झाले. आता इकडचे 9 टाके घ्यायचे आणि प्रत्येकात एक एक सिंगल क्रोशे करायचा. 3 झाले आहेत आपले. 4 4 5 6 7 एकूण 12 व्हायला पाहिजे. 8 9 10 11 आणि 12. करेक्ट 12 टाके आहेत आपले हे. तर हे 12 टाके झाले की यात प्रत्येक टाक्यात एक एक सिंगल क्रोशे अशा आपल्याला 6 ओळी करायच्या. जसं आपण त्या बाजूला त्या पायासाठी केलं होतं सेम तेच इथे करायचं. आता प्रत्येक टाक्यात एक एक सिंगल क्रोशे. आता हा 12 झाल्यावर पहिल्या टाक्याशी स्लिप स्टिचने जोडून घ्या. तर पहिला टाका कुठे आहे आपला, हे 3 जे केले होते ना यातला पहिला हा इथे. या टाक्याशी आपण स्लिप स्टिचने जोडून घेऊ. आता याच 12 टाक्यांमध्ये पुन्हा प्रत्येक टाक्यात एक एक सिंगल क्रोशे अशा 6 ओळी करायच्या आहेत. एक ओळ झाली आपली करून. सिंगल क्रोशे 1 इन ईच स्टिच. 1 2 पहिला टाका ओळखू येण्यासाठी मार्कर घालून ठेवू. अशा 6 ओळी करून घ्या. 3 4 टाकेच आहेत. आता पुढचं काही कठीण नाही. हे वाटलं तर हा दोरा आधीच आत घालून घ्या म्हणजे अडचण नाही होणार ती विणा. टॅपेस्ट्री निडलनी हा दोरा आत घालून घ्यायचा म्हणजे मग त्याचं प्रॉब्लेम नाही येत आपल्याला. मग पुढचं विणायला सोपं जातं. नाही तर मग त्यात मध्ये मध्ये दोरा आला की त्रास होतो त्याचा. दुसरी ओळ सुरू आहे आपली. अशा 6 ओळी करायच्या आपल्याला. प्रत्येक टाक्यात एक एक सिंगल क्रोशे. ह्या माझे 6 राऊंड झाले आहेत करून. आता हवं तर तुम्हाला थोडंसं इथे फायबर किंवा कापूस भरू शकता तुम्ही. जास्त अजिबात भरू नका. हे असे फोल्ड करायचे आहेत कारण पाय आपल्याला. आता 12चे आपण 3 टाके कमी करून 9 करणार. त्याच्या 3 ओळी करणार आणि मग गुलाबी दोरा जोडून जसा हा पाय केला तसाच तो पाय कंप्लीट करू. दोन्ही पाय झाले आहेत माझे करून. आता हात कसे करायचे ते बघू. उपरण्यासाठी आपण हे 2 रंग घेऊ, पांढरा आणि केशरी.
तर पांढऱ्याने 30 चेन करा आणि त्यावर प्रत्येक टाक्यात एक एक सिंगल क्रोशे, अशा 2 ओळी करा फक्त. नंतर त्याला केसरीची 2 बाजूनी बॉर्डर. इतकं सोपं उपरणं आपण करणार आहे. चेन 30, 3 4 5, 30 चेन झाल्या माझ्या करून. आता आपण एक चेन आणखीन करू आणि दुसऱ्या चेनपासून प्रत्येक टाक्यात सिंगल क्रोशे करा. 30 टाके होतील म्हणजे सिंगल क्रोशे 1 इन ईच स्टिच. तीस सिंगल क्रोशे झालेत माझे. एक चेन करा, टर्न करा आणि परत प्रत्येक टाक्यात एक एक सिंगल क्रोशे करा. पुन्हा 30चे 30च राहतील. सिंगल क्रोशे 1 इन ईच ऑफ द 30 स्टिचेस. आता यानंतर बॉर्डर तुमच्याजवळ जर जरीचा दोरा असेल ना तर जरीने करा, खूप सुंदर दिसेल. माझा जो जरीचा दोरा आहे तो खूपच जाड आहे, 1.75 नाही करता येत त्याच्यात. ही लोकर पातळ घेतली आपण सगळीच आणि ती एकदम जाड आहे, त्यामुळे त्यांनी जमणार नाही. म्हणून मी केशरीनीच करते आहे, पण असेल तर तुम्ही जरीचंही करू शकता. मला वाटतं एवढीच रुंदसुद्धा पुरी आहे, कारण त्याला केशरी बॉर्डर करणारच आहे आपण. तुम्हाला हवं असेल तर आणखीन रुंदसुद्धा तुम्ही एक ओळ आणखीन करून रुंद करू शकता. आता आपण याला फक्त दोन्ही बाजूनी केशरीनी बॉर्डर करू. तर केशरी दोरा मी पहिल्या टाक्यात जोडते आणि प्रत्येक टाक्यात एक एक सिंगल क्रोशे. अशीच बॉर्डर आपण दोन्ही लांबीच्या साईडनी, या बाजूनी या बाजूनी अशी करून घेऊ. तर एवढं मी पूर्ण करते उपरणं आणि मग जोडायचे कसे हात तेवढं दाखवते की मग आपला हा बटू पूर्ण होईल. तर असे तुम्हाला 8 करायचे असतील तर तुम्ही करू शकता अष्टवर्गासाठी. सिंगल क्रोशे 1 इन ईच स्टिच बाय ऑरेंज yarn ऑन बोथ लेंथ साईड मीन्स ऑल स्टिचेस 30. जशी या बाजूने केली तशीच या बाजूने करते आणि मग पूर्ण तुम्हाला दाखवते. पण आधी आता हात कसे करायचे बघू. तर हातासाठी मॅजिक लूपमध्ये 5 सिंगल क्रोशे करा. हातावर मॅजिक लूप बनवलं, एक चेन करा आणि 5 सिंगल क्रोशे. चेन 1, सिंगल क्रोशे 1 2 3 4 5. मॅजिक लूप बंद करा आणि पहिल्या टाक्याशी स्लिप स्टिचने जोड. आता आपल्याला या दुसऱ्या राऊंडमध्ये फक्त 2 टाके वाढवायचे आहेत. आपण पहिल्या टाक्यात 2 सिंगल क्रोशे करू. 5चे फक्त 7 करायचे. सिंगल क्रोशे 2 इन फर्स्ट स्टिच. प्लेस मार्कर इन द फर्स्ट स्टिच. नंतर पुढच्या 2 टाक्यात एक एक सिंगल क्रोशे करा. सिंगल क्रोशे 1, सिंगल क्रोशे 1 आणि पुढच्या टाक्यात पुन्हा 2 सिंगल क्रोशे करा. 1 2 7 करायचे आहेत आपल्याला. किती झाले टाके. पहिल्या ह्याच्यात आपण 2 केले, मग 1 1 2दा केलं म्हणजे 6 झाले आहेत. 1 सिंगल क्रोशे आणि पहिल्या सिंगल क्रोशेशी स्लिप स्टिचने जोडून घ्या. 7 सिंगल क्रोशे केले आपण. पहिल्या सिंगल क्रोशेशी स्लिप स्टिचने जोडतो आहे. 2 टाके वाढवले आपण या राऊंडला. सरळ करून घ्या हे. आता या 7 टाक्यात प्रत्येकी एक एक सिंगल क्रोशे करायचा फक्त. असे 5 राऊंड करायचे. एक चेन करा आणि सिंगल क्रोशे 1 इन ईच ऑफ द 7 स्टिचेस. 1 2 मार्कर लावून घ्या पुन्हा. 3 4 5 6 7. 7 टाक्यात एक एक सिंगल क्रोशे केले आपण. पहिल्या टाक्याशी स्लिप स्टिचनी जोडून घ्या. हा एक राऊंड झाला. असे प्रत्येक टाक्यात एक एक सिंगल क्रोशेचा. असे आणखीन 4 राऊंड करा म्हणजे एकूण 5 आणि पहिले 2 असे 7 राऊंड होतील आपले. म्हणजे आपला हात पूर्ण होईल. तर मी असे एकूण 7 राऊंड करते आणि आणखीन आता 3 झाले आहेत आपले.
आणखीन 4 करायचे आहे. प्रत्येक टाक्यात एक एक सिंगल क्रोशे. मी तुम्हाला 5 ओळी म्हटलं, पण याला लावून पाहिल्यावर 5 ओळींचं मला फारच लहान वाटलं, म्हणून मी हे एकूण म्हणजे 5 प्रत्येक टाक्यात एक एक सिंगल क्रोशे असे 7 टाके आणि खालचे 2 मिळून ते एकूण ओळी 7 होत होत्या, पण मला 10 ओळी कराव्या लागल्या. तेव्हा कुठे ही लांबी बरोबर हाता एवढी वाटते आहे. त्यामुळे तुम्हीसुद्धा 10 ओळी करा आणि 10 ओळी झाल्यावर आपण काय करू, एक चेन करा, असं फोल्ड करा आणि प्रत्येक इकडचा एक आणि इकडचा एक टाका घेऊन असा आपण शिवून घेऊ ही बाजू. आपण याच्यात हे घातलेलं नाही आहे फायबर, काही गरज वाटत नाही तशी. वाटलं तर तुम्ही घालूही शकता थोडं फायबर. 7च टाके होते, त्यामुळे असे 2-2 एकत्र केले तर 3च टाके होतील आपले, पहिला एक. तर असे दोन्ही हात करून घ्या आणि थोडा दोरा सोडून कापून घ्या. आता साधं टॅपॅस्ट्री नीडलमध्ये हा दोरा ओवा आणि इथे असं साधारण हात शिवून घ्या. तो तसाच इकडे दुसरा हातसुद्धा शिवून घेऊ आपण. आता डोक्याला मागे जे असं केसांचं असतं ना, काय म्हणतात त्याला, चक्रीसारखं, तर ते करण्यासाठी काळा दोरा घ्या आणि फक्त 4 सिंगल क्रोशे मॅजिक लूपमध्ये करा. मॅजिक लूप बनवला आपण. फक्त 4 सिंगल क्रोशे, चेन 1, सिंगल क्रोशे 1, 2, 3 अँड 4. 4 सिंगल क्रोशे आणि हे दोरा ओढून मॅजिक लूप बंद करून घ्या. पहिल्या टाक्याशी जोडून घ्या सिंगल क्रोशेनी. आणि दोरा कापून घ्या आणि हा जो मधून मध्ये जे छिद्र असतं ना, त्यातून हा दोरा पास करा. म्हणजे थोडंसं शेंडीसारखा जो भाग असतो तो आपण त्यांनी करू. तर मी तसं करते. टॅपॅस्ट्री नीडलनी हे मध्ये घाला. एवढं छोटंसं आपला गोल तयार झाला आहे. आणि आता याच दोऱ्याचा वापर करून आता आपले हे पाय आणि केल्यामुळे फ्रंट कोणता आणि बॅक कोणता हे पक्कं झालं आहे. तर असं बॅक साईडला या काळ्या दोऱ्याने इथे शिवून घ्या. म्हणजे असं डोक्यावर जी चक्री असते मुंज झालेल्या मुलांची, तसं ते दिसेल आपल्याला. तर हात जोडून घेते मी, ते करते. मणी छोटे लावून डोळे करा त्याचे आणि थोडंसं ओठासारखं लाल करून गंध आपण करू असं यू आकाराचं. तर एवढं सगळं मी पूर्ण करते आणि मग तुम्हाला दाखवते. वर्गाचं पूर्ण झालं आहे माझा एक करून बटू. पहा, आपण एक गंधासारखं लाल केलेलं आहे. थोडंसं डोळे म्हणून मी मणी लावले आहेत छोटे. इथेही थोडंसं लाल ठेवलं आहे आणि हे जानवं केलं आहे मी. म्हणजे साखळ्या करून साधारण इतक्या लांबीचं पाहायचं आणि तेवढ्या साखळ्या केलेल्या आहे. हात शिवून घेतलेले. सॉरी, हे हाईड करायचे राहिले, तेवढे करून घेत. आता आपण फक्त काय करणार, हा शेला जो केला आहे ना आपण, तर हा शेला असा याच्यावर घालून एक टाका इथे मारून देऊ. खांद्यावरून दोन्ही घेऊन एक टाका इथे मारून देऊ. नंतर शिवाय आपण मांडी घालवायची आहे याला, म्हणून असं मांडी घालू आणि जिथे कुठे आपल्याला याला फिट करायचं असेल तिथे फिट करून देऊ. जसं आता पाटावर ठेवायचं असेल तर पाटावर ठेवलं आणि समोर हे ताट आणि हे भांडं पाणी प्यायसाठी, तर असं आपण त्याला ठेवणार आहे शेवटी. तर सध्या मी फक्त हे इथे शिवून घेते एक टाका मारून आणि नंतर याचे पाय फोल्ड करून ठेवते, म्हणजे जेणेकरून तुम्हाला या पाटावर त्याला पटकन बसवता येईल. तर असे पूर्ण करते मी, मग दाखवते. तर आपला बटू हा इतका सुंदर दिसत आहे पा पूर्ण झाल्यावर. मला वाटतं खूपच आवडलं असेल तुम्हाला हे करायला. आणि आवडलं असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना चॅनल सबस्क्राईब करायला सांगा. तुम्ही पण अजून केलं नसेल तर करा आणि बेलसारखं बटन दाबा, म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन लगेच मिळेल. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू.